श्रीरंगप्पा बारणे सर यांच्या नेतृत्वाखाली कळमनुरीमध्ये शिंदे साहेबांच्या सामाजिक कार्याचा वसा पुढे चालवण्यासाठी तत्पर असलेले आज त्यांचा 25वा वाढदिवस आहे। आपण सर्वजण अतिशय उत्साहात साजरे करतोय। असे सन्माननीय सर त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मंचावर उपस्थित असणारे सन्माननीय बाळासाहेब पाटीलजी उपस्थित, शिवसेनेचे, भारतीय जनता पार्टीचे आणि सर्व इथं उपस्थित विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा सर्व क्षेत्रातील आपण सर्व कार्यकर्ते उपस्थित, सर्व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित, सर्व सहकारी भगिनी आणि बंधूंनो, शेवाळे साहेबांच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सर्व आनंदाने या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। मी या निमित्तानं शेवाळे साहेबांना परमेश्वरानं उदंड आयुष्य द्यावं, आणखीन त्यांचे असेच 48 वाढदिवस आपण उत्साहानं साजरे करावेत अशा पद्धतीच्या शुभेच्छा देखील आपल्या सर्वांच्या वतीने देतो। या वाढदिवसाच्या निमित्तानंच नाही तर वर्षभर 365 दिवस रामदास शेवाळेजी हे सामाजिक कार्यक्रमांमध्ये सातत्यानं अग्रेसर असतात। आपल्या समाज बांधवांना, समाजातल्या लोकांना कशी मदत करता येईल याचा सातत्यानं ते प्रयत्न करत असतात आणि त्यामुळे मला असं वाटतं की परमेश्वर हे सातत्यानं, परमेश्वर त्यांना या आशीर्वाद देत आहे आणि आपल्या सर्वांच्या शुभेच्छा या त्यांच्या पाठीशी आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं माननीय खासदार साहेब या ठिकाणी उपस्थित आहे। परवा येणाऱ्या मंगळवारी 4 तारखेला खासदार साहेबांनी आपण मतपेटीच्या रूपाने ज्या शुभेच्छा दिल्या आहेत त्यांचा वर्षाव खासदार साहेबांच्या वरती होताना आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे। तर ह्या आनंदाच्या क्षणी शेवाळे साहेबांनी गेल्या या विशेषत्वानं गेल्या 2-3 वर्षामध्ये या ठिकाणी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये जे या ठिकाणी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय अशा पद्धतीचं परिवर्तन झालेलं आपण पाहिलंय। तर त्याच्यामध्ये शेवाळे साहेबांनी कळंबोली आणि आपल्या संपूर्ण पनवेल, रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी हे परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रयत्न केला आहे। माननीय खासदार साहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यांनी पुन्हा भरभक्कम अशा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाच्या आधारावरती पण खासदार व्हावं यासाठी सुद्धा रामदास शेवाळे यांनी प्रचंड कष्ट उपसलेले आपण सर्वांनी पाहिले। आपल्या सगळ्यांना त्यांनी एका अर्थानं या निवडणुकीच्या कामामध्ये झोपलं आणि त्याची परिणती येणाऱ्या 4 जूनला आपल्या सर्वांच्या या ठिकाणी सर्व मतदारांचा आशीर्वाद खासदार साहेबांना मिळताना आपल्या सगळ्यांना पाहायला मिळणार आहे। या निमित्तानं शेवाळे साहेब तुमचं पुन्हा एकदा मनापासून अभिष्टचिंतन करतो। राजकीय क्षेत्रामध्ये तुम्ही करत असलेलं काम हे सर्वसामान्य जनतेच्या पसंतीस उतरावं, त्या जनतेचा आशीर्वाद तुम्हाला सातत्यानं, गोरगरिबांचा आशीर्वाद तुम्हाला सातत्यानं मिळावा अशा शुभेच्छा या निमित्तानं देऊन टाकतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, माझे सहकारी रामदास शेवाळे यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले या विभागाचे लोकप्रिय आमदार प्रशांतदादा ठाकूर, भारतीय जनता पक्षाचे नेते बाळासाहेब पाटील, रामदास शेवाळेवरती प्रेम करणारे सर्व या परिसरातील त्यांचे सहकारी, शिवसेनेचे माझे सहकारी, शेवाळे साहेबांचा संपूर्ण परिवार, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, शेवाळे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो। आई जगदंबेनं उदंड आयुष्य द्यावं, ते निरोगी द्यावं आणि गेले अनेक वर्ष समाजामध्ये ते काम करतात, ती काम करण्याची प्रेरणा अधिक जोमाने त्यांच्या मनामध्ये तेवत राहावं अशा प्रकारच्या शुभेच्छा व्यक्त करतो। खरं तर गेल्या अनेक वर्षापासून आपल्या या परिसरामध्ये सामाजिक भावनेतून रामदासजी शेवाळे काम करतात, अनेकांना मदतीचा हात देखील देतात। आज वाढदिवसाचं औचित्य साधून ते देखील कार्य त्यांनी केलेले आहे।
आज सकाळपासून संघटनेच्या बांधणीसाठी हात देत असताना अनेक उपक्रम आज राबवले वाढदिवसाच्या औचित्य साधून, आणि गेले अनेक तास आपण सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित आहात. मी अधिक बोलणार नाही, पण आपल्या सर्वांच्या वतीनं शेवाळे साहेबांना मनस्वी शुभेच्छा व्यक्त करतो. माझ्या निवडणुकीच्या दरम्यान आपण सर्वांनी खूप काम केलेले आहे. बाळासाहेब आपण असेल, प्रशांतदादा असेल, शेवाळे साहेबांनी त्यांची संपूर्ण त्यांच्या नेतृत्वावरती काम करणारी सगळी शिवसेनेची टीम असेल, भारतीय जनता पक्ष शिवसेना एकसंघ म्हणून या परिसरामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलं आहे. आणि 4 तारखेच्या निकाल आपल्या बाजूनेच लागणार आहे, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची शंका नाही. परंतु हा निकाल लागण्याच्या अगोदर हा उत्साह तुमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं साजरा होतोय. मी आपल्याला सर्वांच्या वतीनं शेवाळे साहेब तुम्हाला मनस्वी शुभेच्छा व्यक्त करतो. तुमचा वाढदिवस साजरा करण्याचा योग आम्हाला दरवर्षी येऊ, आणि प्रशांतदादांनी सांगितल्याप्रमाणे पुढचे अनेक वर्ष शस्त्रचंद्र दर्शनापर्यंत तुमचा वाढदिवस साजरा करण्याचा योग येवो. तुम्हाला पुनश्च एकदा व्यक्तिगत माझ्या परिवाराच्या वतीनं या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्वांच्या वतीनं शिवसेना परिवाराच्या वतीनं तुम्हाला मनस्वी शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. त्यांचं मनोगत ऐकलं. आजी माझी आणि येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्या सर्वांच्या मोठ्या अपेक्षा पाहून आपण ज्यांना मतदान केलं आहे ते आपले मावळचे दिवाण खासदार श्रीरामप्पा बारणे, आणि त्या बाप्पांच्या विजयासाठी पायाला बेंगळी राहून फिरणारे तुमच्या आमच्यासोबत या पनवेल नगरीचे विद्यमान आमदार माननीय प्रशांतदादा, त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक बाळासाहेब पाटील, व्यासपीठात सर्वच मान्यवर सर्वांचं मी मनापासून पहिल्यांदा आपण मला वेळ दिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून कौतुक करतो. परंतु की बाळासाहेबांची शिकवण होती 80% समाजकारण. तसं पाहिलं तर समाजकारणाचा माझ्यासारख्या राजकीयाचा काही विषय नाही आहे, कुठली पार्श्वभूमी नाही आहे, पण समाजकारणातनं हे वलय झालेलं वलय आहे. आणि हा माझा वाढदिवस हा माझा नसून हे जे वलय तयार झालं आहे त्या वलयाला संधी मिळावी, त्या वलयाला प्लॅटफॉर्म मिळावा, या अनुषंगाने खऱ्या अर्थानं मी हा वाढदिवस साजरा करत असतो. ते प्रत्येक वाढदिवसाला, दादांच्या वाढदिवसाला सुद्धा आम्ही एक संकल्पना केली की मुलींच्या त्या पॉलिसीच्या संदर्भामध्ये 100 पॉलिसीच्या संदर्भात म्हणजे प्रत्येक वेळेला काहीतरी ह्या भावनेतनं काहीतरी निमित्तानं या जनतेची सेवा करण्याची संधी मिळावी, या अनुषंगानं हा वाढदिवस माझा नसून माझ्यासोबत असंख्य कार्यकर्ते फिरतात, त्यांच्या मनाचा त्याच्या आनंदाचा वाढदिवस आहे असं मी मानतो. आणि याच संकल्पनेत बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की माझे सर्व सहकारी कार्यकर्ते मला सांगत सुद्धा नाही आहे. मी आज ती HIV ग्रस्त जी 71 वर्षाची महिला एक NGO चालवते, त्या NGOला एका दिवसापूर्वी त्यांनी निर्णय घेतला आणि 35,757 रुपये एका दिवसामध्ये जमा झालेला फंड त्यांनी आता ते क्लिक करून त्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केला. अशी एवढी मोठी असंख्य जर फळे आपल्या मागे असेल, राजकारणाचा हेतू तुमच्यासारखे मान्यवर आम्हाला आहे, पण समाजकारणामध्ये सुद्धा राजकीय वरद असतं. समाजकारणाच्या माध्यमातून सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही राजकीय फळी सांभाळा, आम्ही सामाजिक फळी सांभाळतो असा संकल्प आम्ही केला आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी आम्हाला आपली गरज असेल त्या वेळेला आपण दोघे आमच्या मदतीला असता. एक सांगायची गोष्ट आपल्याला सांगायची की दादांच्या संदर्भात शिवसेनेचा ज्या वेळेला आपले शिंदे साहेबांनी मोठ बांधली आणि विळा उचलला आणि राज्यामध्ये क्रांती केली, तर प्रत्येक घटनेचे साक्षीदार म्हणून मी आमदार साहेबांना मी आज रिस्पेक्ट करतो. त्याचं कारण असं आहे, धनुष्यबाण मिळाला आपल्याला. तसं पाहिलं राजकारणामध्ये कोणाचं शत्रुबित्रू काही नसतं, परंतु धनुष्यबाण मिळाला. अशा वेळेला सुद्धा दादांनी आपल्या ऑफिसमध्ये येऊन स्वतःहून डान्स केला. हे माझे सर्व साक्षीदार. त्यावेळेला कुठले इलेक्शन वगैरे काय नव्हते, एक सामाजिक बांधिलकी. त्यांनाही वाटतं की नाही कुठेतरी सामाजिक काम करण्याच्या माणसाची पाठीमागे उभं राहावं. त्या संकल्पनेतनं ज्या ज्या ठिकाणी गरज असेल त्या त्या ठिकाणी हे उभे राहतात. तुम्ही आमचे मार्गदर्शक आहातच. मी या सर्वांच्या आजच्या या माझ्या सहकार्याच्या वतीनं भविष्यात सुद्धा आपल्याकडनं अशी अपेक्षा करतो दोघांच्या मान्यवराकडनं. आणि जी समाजाची नाळ सामाजिक आम्ही जोडलेली आहे ती फक्त सामाजिक प्रयोजन ही नाळ अशी असंख्य चालत राहावं एवढेच आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो. म्हणजे सर्व सहकार्यांचं ज्या ज्या सहकार्यांनी मला म्हणजे आपणच्या इलेक्शनला सुद्धा येणाऱ्या कालखंडामध्ये विधानसभेची इलेक्शन आपल्याला त्याच जोमानं त्याच मर्जीनं आपल्याला साजरी करायची. कारण त्यावेळेला
जे आमदार होते तेच खासदार आपल्याला असणार आहेत याची आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी. येणाऱ्या कालखंडामध्ये आपण सर्वांना मोठ्या प्रमाणामध्ये काम करायचंय आणि माझे सर्व सहकारी काम करतील अशी आपल्याला ग्वाही देतो. आणि पुन्हा एकदा माझ्या वाढदिवसाला म्हणजे सर्व सहकार्यांनी मनापासून हजेरी लावली त्याबद्दल आपला अधिक नवय घेतला. आपल्या दोघांचे मनापासून कौतुक करतो. बाळासाहेब पटेल आपलंही आम्हाला मागणं नसतं, आपलंही मनापासून कौतुक करतो. सर्व मान्यवरांचं कौतुक करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.